नमस्कार. महाराष्ट्र माझाच्या काय सांगाल या विशेष भागात आपलं स्वागत आहे. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. तुमचं चिन्ह काय आहे? कोणत्या प्रभागात तुम्ही उभे आहात? काय सांगाल याबद्दल? ठाणे महापालिका निवडणूक 2026 अशा प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि मी आणि माझे सहकारी माजी नगरसेविका सौ कांचनताई विजय जिंदरकर, राकेश विजय शिंदे, आम्ही 3 उमेदवार या ठिकाणी 14 प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या इथली एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे, शीतलताई धमाले. त्यामुळे विजय सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहताय आता तुम्ही आपले महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या आता त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांचं स्वागत मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलं. ही दुसरी भेट या ठिकाणी आहे आणि मला वाटतं की संपूर्ण प्रभाग आम्ही पहिला टप्पा आमचा जवळजवळ पूर्ण झालेला आहे. सगळे मतदार ज्या पद्धतीने स्वागत करतात त्यामध्ये मग स्लम असेल, लोकमान्य सावरकर नगर असेल, रुनाल प्लाझा, कोरस टावर, कोर नक्षत्र, दोस्ती विहार, वेदांत, विजयनगर, परत हप्ताहून, हे सर्व जो उच्चभ्रू वस्ती आहे आणि स्लम आहे अशा सर्व ठिकाणी आमची विकासाची कामं आपले नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने आम्ही विकासाची कामं केलेली आहेत आणि त्याबरोबर आपले जे आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. प्रभागात आपण अनेक कामं देखील केली आहेत. थोडक्यात केलेल्या कामांचा आढावा काय आहे? या 8 वर्षामध्ये आपण केलेली कामं कोणती आहेत? थोडक्यात काय सांगाल याबद्दल? शिवसेना प्रभू बाळासाहेबांचे विचार त्यांना अपेक्षित आणि धर्मवीर आनंदगी साहेबांचं त्यांच्याबरोबर केलेलं आम्ही कामाची सुरुवात आणि त्यांना अपेक्षित असं काम नगर मालक न बनता नगरसेवक म्हणून आम्ही काम करण्यात खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतं की आम्ही पुष्कळ ठिकाणी यशस्वी झालो. सेवाभाव ही वृत्ती आम्ही ठेवली, त्यामुळे लोकांच्या सुखदुःखात जोड जाणं, विकास कामं करणं. ठळक काम म्हटलं तर या ठिकाणी आम्ही जी ह्या संपूर्ण ही वसाहत आहे, म्हाडा वसाहत त्यामध्ये आहे, स्लम आहे, स्लम मध्ये पाण्याचा जो विषय आहे त्या ठिकाणी आता जवळ पाण्याचा फार म्हणजे ही लोकसंख्या वाढत चालली आहे, साहजिकच आहे. आता मधल्या काळामध्ये साहेब या ठिकाणी आले होते तेव्हा साहेबांनी स्वतंत्र पाण्याची योजना या ठिकाणी आपण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कार्यरत करत आहोत आणि नवीन असं धरण आपल्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत अशी साहेबांनी या ठिकाणी त्याचे प्रोसेस पण सुरू आहे आणि त्यासाठी फंडिंग पण शासनाकडून झालेलं आहे. सांस्कृतिक विकास कामं करत असताना, नगरसेवक म्हणून काम करत असताना, शाखा म्हणून काम करताना माझे सहकारी फार माझ्या जे सहकारी काम करतात कार्यकर्त्यांची फार मोठी आहे आणि साहजिक आहे. त्यामुळे मी सर्व क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यामध्ये शिक्षण असेल, सामाजिक तर समाजसेवा म्हणून आहोतच. कोकण महोत्सव आमच्या या ठिकाणी जे गेली 17 वर्ष आपण कोकण महोत्सव करत असतो. नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव, हे सगळे उत्सव होतच असतात. पण त्याबरोबर रोजगार मेळावा, हे सगळे जे काही उपक्रम जे तरुणांना, युवकांना त्याची गरज आहे आणि या विभागामध्ये त्या लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही सराव परीक्षा असतील किंवा विविध शिबिरं असतील, रक्तदान शिबिर, परत तुमचं शिबिर, या ठिकाणी आम्ही काम करत असतो. तसेच आपल्या ह्या कार्यालयामधून जे योजना असतात शासनाच्या, केंद्र शासनाच्या असतील, म्हणजे राज्य शासनाच्या असतील किंवा महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी, दिव्यांगांसाठी, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी सर्व ठिकाणी योजना आम्ही एक आमचं ऑफिस, आमचं कार्यालय ते पूर्ण दिवसभर आमचं सुरू असतं आणि त्या योजनेचा लाभ जास्तीत लोकांना आम्ही देत असतो. शेवटचा प्रश्न, मतदार राजाला काय आवाहन कराल? काय सांगाल याबद्दल? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी स्वागत ओवाळणे होत असल्यामुळे साहजिकच आहे की आम्ही जे काम केलं, मनापासून विकासाचं काम केलं, साहेबांना अपेक्षित असं, शिंदे साहेबांना अपेक्षित असं काम केलं आम्ही. साहेब नेहमी सांगतात की आपण विरोधकांना कामाच्या द्वारे आपण उत्तर देऊ विरोधकांना. अशा पद्धतीने त्या पद्धतीने आमचा तोच विषय समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आलो. त्यामुळे साहजिकच आहे लोकांची संपर्क
लोकांचं विकास कामं, लोकांना आपल्या विभागातील लोकांना जास्तीत जास्त कशा शासनाच्या योजना लाभ होईल या सर्व गोष्टीचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि वैद्यकीय मदत मिळो असो किंवा त्यांचं ऍडमिशन असो, सगळे आमचे कार्यकर्ते या विभागातून आपल्या कार्यालयामधून आणि मी माझे सर्व सहकारी जे सर्व पदाधिकारी काम करत असतात. महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व 3 उमेदवार आहोत. या ठिकाणी आम्ही सर्व मतदारांना आवाहन करेन की भविष्यातली जी काही आपली स्वप्न आहेत, आपल्या गरजा आहेत आणि आम्ही केलेली कामं त्यावर आपण जो विश्वास दाखवलात आणि याही पुढे आम्हाला असंच सहकार्य कराल आणि तुम्ही येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी, तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजय कराल. कारण केंद्रामध्ये आपले खासदार आहेत, आपले आमदार आहेत, आपले उपमुख्यमंत्री आहेत, आपले परिवहन मंत्री आहेत, असा हा मतदारसंघ आहे. आणि त्यावेळेला ह्या ठिकाणी महापालिकी सत्ता भगवा हा फडकला पाहिजे, महापौर पण आपल्या युतीचा असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथून सर्व तिन्ही नगरसेवक म्हणजे 4ही नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे. आणि त्या खऱ्या अर्थाने त्याचा फायदा निवडून दिल्यानंतर त्याचा फायदा आमचा अनुभवाचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. आणि विरोधक काही चुकीच्या माध्यमातून काही अपप्रचार करत असतील आणि त्यांचं पार्श्वभूमी, त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन तुम्ही ही गुन्हेगारी आपल्याला कदापि लोक सहन करणार नाहीत. आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला धनुष्यबाणावर 15 तारखेला लोक भरघोस मतांनी निवडून देतील. धन्यवाद. अशाच प्रकारे विविध उमेदवारांच्या मुलाखती महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र माझा सर्वात पुढे. धन्यवाद.